ची व्याख्या, बरोबर, म्हणजेच बघा यामध्ये उल्लंघनाविषयी व्याख्या कुठेही दिलेली नाहीये मित्रांनो, हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो तुम्हाला। त्यासोबत बघा संसदेच्या कोणत्याही राज्यसभा असू द्या, ज्यावेळी हा प्रस्ताव मांडला जातो त्यावेळेस 1/4 सदस्यांच्या सह्यानिशी हा प्रस्ताव मांडला जातो। त्यामध्ये सह्या किती, 1/4 सदस्य। विद्यार्थी मित्रांनो, गृहाकडे ज्यावेळेस पाठवतात त्यावेळेस त्या गृहाकडून सुद्धा हा आरोप जो आहे तो मान्य आहे का तुम्हाला, आणि हे जेव्हा मान्य असेल तर त्यांना 2/3 सदस्य त्यांना देणं गरजेचं आहे, म्हणजे 2/3 सदस्यांनी त्या देण्यात आलेला आहे। त्यासोबत लक्षात घ्या, दुसऱ्या सभागृहामध्ये जेव्हा नामनिर्देशित, त्यांनी निर्वाचित हा शब्द नाही वापरलेला आहे मित्रांनो, कारण पेपरला जर प्रश्न नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या की कोणावरही ही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाहीये, त्यामुळे हे फार महत्त्वाचं आलेलं असतं, हे एक मुद्दा। आणि त्यानंतर मग सर्वात सुरुवातीला जर लक्षात घ्या की सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आले आहे करणं असतात, तर इतर प्रकरणांमध्ये आपण न पडता आपण आपल्या अभ्यासाचा स्वार्थ